नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण 5 ते 1 या टिपक्यांची खूपच सुंदर अशी आपण रांगोळी काढणार आहोत. खूप कमी जागेमध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये ही आपण रांगोळी काढून कंप्लीट करणार आहोत. चला तर मग टिपके मांडून घेऊयात. 5, 3, मग 1 अशा पद्धतीचे हे टिपके मांडून झाल्यानंतर 5 ते 5 या टिपक्यांच्या 2 रेघा, आडवी एक आणि उभी एक, अशा या काढून घेणार आहोत. आता आपण गोल काढून त्याच्यामध्ये 3 हे अर्धगोल टिपके असे काढून घेणार आहोत. पहा, हे 2, हे 3 आणि टिपक्यांना जोडणारी चौथी लाईन, आणि ती लाईन अशीच आपल्याला पुढेही कंटिन्यू करायची आहे. त्याच्या आधी आपण चारही बाजूंना अशाच पद्धतीचे अर्धगोल हे काढून घेणार आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी येणार आहे. तर पहा तर कशी काढणार आहे ती. हे 2, हे 3 आणि हे 4 अशाच पद्धतीने आपण उरलेल्या दोन्ही बाजूंमध्ये काढणार आहोत. आणि हे 3. चला तर आता पुढे एक्सटेंड करूया. अशीच सेम रांगोळी लास्टचा घर घेऊन पुढे आपण अर्धगोल काढतोय, लास्टची रेघ पकडून. पहा, आता त्याच्याच आकारानुसार आपण त्याला असे अर्धगोल काढून घेणार आहोत. त्याला चिटकतील अशा रेषा जोडून. 2, हे 3 आणि हे 4. हे 2, हे 3 आणि हे 4. हे 2, हे 3 आणि हे 4. हे 2, हे 3 आणि हे 4. पहा तर किती सुंदर आणि सुरेख वाटत आहे रांगोळी आपली. तर याच्या पुढची स्टेप आपण जे लास्टचं टोक आहे त्याचा एक छोटा गोल काढून घेणार आहोत आणि त्याच्या पुढचे हे डॉट तसेच आपण रेघा या गोलाकार दिशेने जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने. 2, आता ही तिसरी लाईन जोडत आहोत आपण आणि त्याच्यानंतर चौथी लाईन अशीच आपण जोडून घेणार आहोत. पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही आलेली आहे. तर आता आपण राहिलेल्या 3ही बाजूंना अशाच प्रकारे या रेघा गोल गोल आकारामध्ये आपण जोडून घेणार आहोत. दोन, हे 3 आणि हे 4. चला तर आता तिसरी बाजू कंप्लीट करूया अशाच पद्धतीने. 2, हे 3 आणि 4.
पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही आलेली आहे. 3 4 पहा चौथी आता आहे 4. तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी काढून झालेली आहे. चला तर आता त्याच्या पुढची नेक्स्ट स्टेप आपण करून घेऊयात. थोड्याशा रेघा आपण डार्क करून घेत आहोत. आता आपल्याला 5-5 कळ्या ह्या काढून घ्यायच्या आहेत. चला तर आता तिसऱ्या बाजूसही आपली ही रांगोळी काढून कंप्लीट होत आहे. आता चौथ्या बाजूस काढत आहोत आपण. चार आणि हे 5. एकदम सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी आलेली आहे. चला आता प्रत्येकच पाकळ्यांमध्ये आपण 3-3 रेघा या काढून घेऊन त्याला डॉट देऊन घेणार आहोत. अशा प्रकारे आता प्रत्येकच पाकळीमध्ये आपण अशी रेघा काढून घेणार आहोत. चला तर आता अशाच पद्धतीने आपण या रेघा काढून कंप्लीट करणार आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसत आहे. चला तर अशा पद्धतीने आपल्या चारही बाजूने या पाकळ्या काढून झालेल्या आहेत. तर आपण मध्ये पिवळा टिपका देऊया पसरवून, त्याच्यामध्ये लाल टिपका हा देऊन घेणार आहोत. आणि प्रत्येकच छोट्या अर्धगोलाला आपण लाल रंग भरणार आहोत. आपली ही रांगोळी आता कंप्लीट होत आलेली आहे. रांगोळी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. रांगोळी खरंच आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व नवीन रांगोळीचा व्हिडिओ तुम्हाला इझिली पाहता येईल.
चला तर आता अशाच आपण पिवळे ठिपके दिलेले आहे आणि तिथे आपण लाल ठिपक्यांनी रंग दिलेला आहे. थोडीशी रेघ आपण डार्क करून घेणार आहोत. चला तर आता त्याला आपण पुढं रेघा काढून आणखीन कमळ काढून घेणार आहोत. 3-3 रेघेचा. पुढं ऑरेंज कलरचा आपण टिपका देऊन घेत आहोत. आता आपण अशाच पद्धतीने चारही बाजूंना हे कमळ काढून घेणार आहोत. चला तर आता कमळाची डिझाईन काढून कंप्लीट होत आलेली आहे. अशाच नवनवीन रोज रंगीबेरंगी रांगोळ्या पाहत राहा आणि दारासमोर अशा सुंदर सुंदर रांगोळ्या काढत राहा. Thank you so much for watching this video. Thanks a lot. आता आपण ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत. थँक्यू सो मच.